विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियामध्ये पुन्हा जोरदार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान, महसूल विभागाकडून पंचनामे सुरू, शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी। परभणीमध्ये आठवड्याभरापासून पावसाची हुलकावणी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून प्रहार पक्ष आक्रमक, सक्तीनं होणारी पीक कर्ज वसुली तत्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन छेडणार, प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा। सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं सातारा सोलापूरमधील तब्बल 16 गुन्ह्यांची केली उकल, 35 लाखांचा मुद्देमाल जप्त, 8 सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये भुयारी रेल्वे मार्गाचं भूमिपूजन, माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न, 6 ते 7 गावातील दळणवळणाचा प्रवास सुलभ होणार। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बियर न दिल्यामुळे चौघांकडून वेटरला जबर मारहाण, शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल। बीडमधील तरुण मारहाण प्रकरणामध्ये माजी सरपंचाला बेड्या, गुन्हा दाखल होताच 24 तासाच्या आत माजी सरपंच गोरख काशीतला पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेतजमिनीच्या वादामधून तरुणाला जबर मारहाण केली होती। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर इगतपुरीचं सौंदर्य खुललं, इगतपुरीचा भावली धबधबा दुधडी भरून वाहतोय। TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोनची मनमोहक दृश्य। परभणीच्या आरखेडमध्ये संत दामाजी अप्पा यांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक, ढोल ताशे आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भाविकांचा सहभाग।